कधी असा विचार केलाय का की आपल्याला चिडचिड का होते, राग का येतो, आनंद का होतो? जी व्यक्ती आपल्याला काही काळापूर्वी प्रचंड आवडत होती तीच व्यक्ती काही काळानंतर नकोशी वाटायला लागते. ज्या वस्तू आपल्या तरुणपणात खूप आवडायच्या त्याच वस्तू म्हातारपणात नकोशा वाटतात. कधी असा विचार केलाय? नमस्कार, माझं नाव निलेश आणि आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे मानवी भावना, ह्युमन इमोशन्स. ह्युमन इमोशन म्हणजे काय? जर तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघितला असेल, जुना एक व्हिडिओ मी टाकलेला आहे, त्याच्यामध्ये मी मेन्शन केले की आपल्या मेंदूमध्ये बऱ्याच प्रकारचे केमिकल्स असतात. डोपामाइन असू दे, सेरोटोनिन असू दे, एंडोर्फिन असू दे, न्यूरोफिन असू दे किंवा कॉर्टिसॉल असू दे. तर हे जेव्हा केमिकल्स वर खाली होतात किंवा केमिकलचे लेवल जेव्हा वर खाली होते तेव्हा आपला मूड स्विंग होतो आणि आपला मूड जेव्हा स्विंग होतो तेव्हा आपल्याला विशिष्ट प्रकारचे फिलिंग्स आपल्या मनामध्ये येतात किंवा आपल्याला फील होतात आणि त्या फिलिंगनुसार आपण त्या परिस्थितीमध्ये कसं रिस्पॉन्ड करायचं हे ठरवतो. तर जे रिस्पॉन्ड करताना आपण जी रिॲक्शन देतो किंवा जी रिॲक्शन जी येते त्याच्या मागे जे फिलिंग्स असतात किंवा जे रिस्पॉन्सिबल जी गोष्ट असते तिला आपण इमोशन्स असं म्हटलं तर गैर ठरणार नाही. तर मानवी भावना या अत्यंत महत्त्वाच्या असतात. जर तुम्ही मला विचारलं की मानवी भावनाचे विविध रंग कोणते, अंतरंग कोणते, तर सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सगळ्यांना राग येतो. दुसरी गोष्ट म्हणजे सॅडनेस, तिसरी गोष्ट म्हणजे जेलसी, चौथी गोष्ट म्हणजे आनंदी वाटणं, पाचवी गोष्ट म्हणजे लवेबल म्हणजे एखाद्याबद्दल खूप अतिशय प्रेम व्यक्त करणं, हेट म्हणजे तिरस्कृतची भावना, कन्फ्युज्ड, एखाद्या सिच्युएशनमध्ये आपल्याला खूप असं कन्फ्यूज फील होतं, किंवा एक्साइटमेंट म्हणजे एखादी नवीन गोष्ट घेतल्यानंतर जी एक्साइटमेंट फील होते किंवा एखादी गोष्ट अचानक भेटल्यानंतर जी एक्साइटमेंट फील होते ते सुद्धा एक प्रकारचं इमोशन्सच आहे. तर बेसिकली ह्युमन इमोशन्स म्हणजे आपल्याला जे फील होतं किंवा एखादी गोष्ट बघितल्यानंतर आपल्या मेंदूमध्ये जे ट्रिगर क्रिएट होतात आणि त्या ट्रिगरमुळे आपल्याला ज्या भावना व्यक्त होतात किंवा आपण ज्या पद्धतीने रिस्पॉन्ड करतो त्याला आपण ह्युमन इमोशन्स असं म्हणतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याचे जर एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचे म्हटले तर बरेचसे एक्झाम्पल रिअल लाईफमध्ये तुम्ही स्वतः अनुभवत असतात आणि ते एक्झाम्पल्स सांगायचे म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला एकेकाळी प्रचंड आवडायच्या त्याच गोष्टी तुम्हाला काही काळानंतर नकोशा होतात. म्हणजे सपोज जी वस्तू किंवा जो पदार्थ तुम्हाला तरुणपणात भयानक आवडायचा, म्हणजे प्रचंड असा की तो पदार्थ तुम्ही डेली खायचे किंवा फ्रिक्वेंटली खायचे आणि तोच पदार्थ तुम्हाला म्हातारपणात दिला तर तो तुम्हाला असं वाटतं की नको मला हा पदार्थ, कारण म्हातारपणामध्ये बरेचसे हेल्थ प्रॉब्लेम क्रिएट झालेले असतात. तो एक वेगळा विषय आहे. पण मला सांगायचं तात्पर्य इथे असं आहे की आपले ह्युमन इमोशन्स या चेंज होत असतात. सपोज एखादं कपल असू दे किंवा दोन मित्र असू दे किंवा कुठल्याही नात्यामध्ये जर कोणी एकमेकांना प्रॉमिस केलं असेल तर ते प्रॉमिस फार काळ टिकून राहत नाही. म्हणजे मेजॉरिटी ऑफ द केसेसमध्ये ते प्रॉमिस ब्रेक होतच, ते फॉलो होत नाही. तर याच्या मागचं कारण कधी विचार केलाय का की त्या प्रॉमिसची इंटेन्सिटी तेवढी शिल्लक राहत नाही? याच्या मागचं कारण आहे ह्युमन इमोशन्स. पुढचं एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर कपल्स. तुम्ही तुमच्या आजूबाजूला बरेचसे कपल्स बघत असताना, कॉलेज कपल असू दे किंवा एखादं अडल्ट कपल असू दे, तर त्या कपलकडे बघितल्यानंतर आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो की अरे हेच कपल आहे की जे काही वेळापूर्वी अगदी रोमॅन्टिक मूडमध्ये होते आणि आता एकदम असे म्हणतायत की जसे एकमेकांच्या जीवावर उठलेले आहेत. सेम जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर पॅरेंट आणि चाइल्डचं रिलेशनशिप. म्हणजे बाळ जेव्हा जन्माला येतो आणि आईवडिलांना जो आनंद होतो तो अक्षरशः गगनात मावेना असा होतो. पण ते बाळ जसं मोठं होतं त्याची जी डेव्हलपमेंटची जी सुरुवातीची 3 ते 4 वर्ष असतात त्या वर्षभरामध्ये, त्या काळामध्ये बाळ जे उच्छाद मांडतं किंवा जी मस्ती करतं किंवा जो आईवडिलांना त्रास देतो तर त्याच्यामुळे सुद्धा आईवडिलांची कधी कधी भयानक चिडचिड होते. अर्थात तो सगळा एक आयुष्याचा एक वेगळा पार्ट आहे. पण ज्या बाळाबद्दल त्यांना प्रेम येतं त्याच बाळाबद्दल त्यांना चिडचिड सुद्धा तेवढीच होते किंवा बाळाला सुद्धा आईवडिलांबद्दल सेम फील होतं. मटेरियलिस्टिक गोष्टींचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आजच्या काळामध्ये झेन जी आहे ती आयफोनसाठी अक्षरशः वेडी आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर कॉलेजच्या मुलींच्या हातामध्ये सहज अगदी आयफोन दिसतो किंवा आपण सुद्धा ट्रेंडमध्ये राहिलं पाहिजे म्हणून ते लोक आयफोन परचेस करतात. तो अर्थात तो एक वेगळा विषय आहे. पण मला सांगायचं ते हे आहे, जेव्हा तो नवीन आयफोन घेतात, आयफोन घेताना जी एक्साइटमेंट असते सेम एक्साइटमेंट त्यांची आयफोन घेतल्यानंतर 1 वर्षानंतर 1.5 वर्षानंतर टिकून राहते का? किंवा एखादं न्यूली मॅरिड कपल, म्हणजे आजकाल प्री वेडिंगचा खूप ट्रेंड आहे, तर
प्री वेडिंगचा ट्रेंड, जर तुम्ही त्या ट्रेंडकडे जर बघितलं किंवा प्री वेडिंग करणाऱ्या कपलकडे बघितलं तर तुम्हाला कळेल की ज्या पद्धतीने ते लोक फोटोशूट करतात किंवा ज्या पद्धतीने त्यांच्यामध्ये जो रोमॅन्टिकपणा सुरुवातीच्या काळामध्ये असतो, तोच रोमॅन्टिकपणा त्यांच्याकडे 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर शिल्लक राहतो का, हे सगळं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की मानवी भावना किंवा ह्युमन इमोशन्स या फार काळ टिकून राहत नाही. या कंटिन्युअसली चेंज होत राहतात, त्या नेहमी फ्लक्च्युएटिंग मोडला असतात. तर याच्या मागचा प्रिन्सिपल जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही जर कधी थर्मामीटर बघितलं असेल, थर्मामीटर म्हणजे काय, तर थर्मामीटर टेम्परेचर मोजण्यासाठी जे डॉक्टर लोक वापरतात किंवा कोविडच्या काळामध्ये बऱ्याच जणांना अनुभव आला असेल त्याचा, तर त्या थर्मामीटरच्या पायथ्याशी एक छोटा असा व्हाईट कलरचा पदार्थ असतो. तो मेटल फॉर्ममध्ये असतो आणि तो पदार्थ मेटल असून सुद्धा लिक्विड असतो आणि तो कधीच स्टेबल नसतो, म्हणजे तो कधीच एका जागेवर असा टिकत नाही, तो कंटिन्युअसली मूव्ह होत राहतो. तर मला सांगायचं इथे असं आहे की आपलं मन सुद्धा त्या मर्क्युरीसारखं असतं, त्या पाऱ्यासारखं असतं, ते सतत एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये फ्लो होत असतं. त्यामुळे तुमच्या मनामध्ये किंवा तुम्हाला जर एखादं इमोशन्स फील होत असेल, सपोज टेक एक्झाम्पल ऑफ निगेटिव्ह इमोशन, तुम्हाला जर ते फील होत असेल तर त्या निगेटिव्ह इमोशनला फार काळ महत्त्व देऊ नका. कारण म्हणजे हे लक्षात ठेवा कायम की हे इमोशन्स कधी ना कधीतरी जाणार आहे, त्याच्यामध्ये जास्त गुरफटून बसू नका, एवढंच सांगण्याचं तात्पर्य आहे. आणि आनंदाची जरी भावना असली तरी तिला फार काळ कुरवाळत बसू नका. म्हणजे कुठल्याही इमोशनमध्ये किंवा कुठल्याही भावनेमध्ये माणसाने अडकलेलं कधीही चांगलं नसतं. आता का चांगलं नसतं याच्या मागचं कारण म्हणजे मेंटल इलनेस. म्हणजे जर तुम्ही फार काळ सॅड राहिला आणि त्याच निगेटिव्ह इमोशन्समध्ये अडकून राहिलात सॅडनेसच्या, आणि हे जर कंटिन्युअस राहिलं तर ते तुमचं सॅडनेस डिप्रेशनमध्ये कन्वर्ट होतं. आणि डिप्रेशनचा काळ जर वाढला तर तुम्हाला मेंटल इलनेस होण्याची शक्यता खूप जास्त असते. किंवा तुम्ही खूप एक्सायटेड झालात आणि त्या एक्साइटमेंटच्या स्टेटमध्ये तुम्ही फार काळ, म्हणजे 1 आठवडा, 2 आठवडा, 3 आठवडे अशा बराच काळ राहिला तर ते सुद्धा तुमच्यासाठी खूप हानिकारक असतं. लक्षात ठेवा, इमोशन कुठलंही असू दे, निगेटिव्ह असू दे, पॉझिटिव्ह असू दे, ते त्या वेळेपुरती सेलिब्रेट करणं किंवा त्याला त्या वेळेपुरतंच महत्त्व देणं खूप जास्त गरजेचं असतं. गरजेपेक्षा जास्त जर महत्त्व दिलं तर ते तुम्हाला नेहमी त्रासच देणार आहे, हे लक्षात ठेवा. आता समज एखादी गोष्ट आहे, एखादं नातं आहे, एखादं सराउंडिंग आहे, एखादं वातावरण आहे की तुम्हाला तिथे खूप सफोकेशन फील होते, खूप सॅड फील होते, खूप राग येतोय, तुम्हाला तिथे एम्बॅरेसिंग फील होते, तर अशा ठिकाणी फारकं थांबायची गरज नाही किंवा अशा त्या सराउंडिंगमध्ये किंवा त्या नात्यामध्ये फार काळ थांबायची गरज नाही आहे. ब्रेक करा आणि मूव्ह ऑन करा. किंवा तुम्ही एखाद्या आनंदी स्टेजमध्ये आहात, तुमच्यासोबत एखादी चांगली घटना घडली, तुम्हाला ते सेलिब्रेट करावीशी वाटते, सेलिब्रेट करा, फॅमिलीसोबत करा, मित्रांसोबत करा, पण फार काळ त्या गोष्टीचा एकदम असं अति करू नका. म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य हे आहे की इमोशन्स निगेटिव्ह असू दे किंवा पॉझिटिव्ह असू दे, तिला जास्त महत्त्व देऊ नका. तुम्ही जर तिला जास्त महत्त्व दिलं तर ते तुम्हालाच बॅकफायर होणार आहे आणि कुठेतरी जाऊन आपली मेंटल स्टेट त्याच्यामुळे डिस्टर्ब होते. तर एवढं सगळं जर सांगितलं, म्हणजे मी सुरुवातीपासून जे म्हणतोय की कुठल्याही इमोशनला महत्त्व देऊ नका किंवा कुठल्याही इमोशन्स ह्या टिकणाऱ्या नसतात, याच्यामागचं तात्पर्य किंवा याच्यामागचं सारांश जर काढला तर हा एवढाच निघेल की या जगामध्ये परमनंट असं काहीच नसतं, सगळं टेम्पररीच असतं. तर जर या जगामध्ये सगळं टेम्पररी असेल तर एवढी मेहनत काय करायची आणि एवढं मरमरसारखं आयुष्य का जगायचं. अर्थात हा सगळा एक वेगळा विषय आहे, त्याच्याबद्दल कधीतरी नंतर बोलूच. पण मला सांगायचं ते हे आहे, जर तुम्ही संन्यासी किंवा मॉन्क असू दे, जर त्यांच्याकडे जर बघितलं असेल तर ते लोक संन्यास घेतल्यानंतर याच गोष्टीचा अभ्यास करत असतात. कधी तुम्ही ऑब्झर्व केलंय का? म्हणजे ते त्यांना निगेटिव्ह फिलिंग येऊ की पॉझिटिव्ह फिलिंग येऊ, ते त्या इमोशन्समध्ये फार काळ अडकून राहत नाही. त्यांना माहिती आहे आम्ही जर एका इमोशन्सच्या मागे धावलो पर्टिक्युलर, तर आम्ही पुन्हा त्याच मटेरियलिस्टिक जगामध्ये किंवा त्याच इमोशनल फुल बनून जाऊ. म्हणून ते इमोशन्सच्या भानगडीमध्ये पडतच नाही. ते लोक कायम त्यांचा एक कॉमन किंवा एक परमनंट स्टेट ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये ते जास्त दुःखी पण नसतात, जास्त आनंदी पण नसतात. म्हणजे तुम्ही एखाद्या ध्यानस्थ योगाला जाऊन एखादी आनंदाची बातमी सांगितली तर त्याची रिॲक्शन ही एकदम नॉर्मल असणार. किंवा
सेम तुम्ही जर त्याला एखादी दुःखाची बातमी सांगितली किंवा एखादा पर्सन गेला किंवा ऑफ झाला त्याची बातमी सांगितली तरी त्याची रिॲक्शन ही एकदम सेम असणार. तर हे का होतं? हे कंटिन्युअस ध्यान किंवा कंटिन्युअस मेडिटेशन केल्यामुळे होतं आणि ते खूप जास्त गरजेचं असतं. कारण त्या लोकांना ह्युमन इमोशन्सचं महत्त्व कळलेलं असतं. कुठल्या इमोशन्सला किती काळ महत्त्व द्यायला पाहिजे आणि किती वेळ त्याच्यामध्ये अडकून राहायला पाहिजे हे आपल्याला समजणं खूप जास्त गरजेचं आहे. कन्क्ल्युजन करायचं म्हटलं, जर कन्क्लूड हा व्हिडिओ करायचा म्हटला तर मी एवढंच सांगेन की आपल्याला पॉझिटिव्ह इमोशन्स किंवा पॉझिटिव्ह गोष्टी तर आपल्या सराउंडिंगला खूप कमी असतात. मोस्ट ऑफ द टाईम आपल्या आजूबाजूला निगेटिव्ह गोष्टी जास्त असतात किंवा निगेटिव्ह लोक किंवा निगेटिव्ह कमेंट्स आपल्या कानावर पडत असतात. तर अशा वेळी निगेटिव्ह फिलिंग्स जरी आल्या, रडायला जरी आलं, सॅड जरी वाटलं तरी फार काळ त्याच्यामध्ये अडकून राहू नका. लवकरात लवकर त्याला रॅपअप करता येईल त्याचा प्रयत्न करा. तिला पॅम्पर करू नका की माझ्यासोबत असं घडलं, माझ्यासोबत असं का घडलं, मीच काय पाप केलं होतं, मीच का, म्हणजे देवा मीच का. तर असा विचार करत बसू नका. लवकरात लवकर त्याच्यामधून बाहेर या आणि बाहेर आल्यानंतर पुढे तुमच्याकडे अवेलेबल ऑप्शन्स कुठले आहेत त्याच्यावर काम करा. तर तुमचं आयुष्य त्याच्यामुळे जास्त सुखकर होईल. वन लाईन मेसेज जर द्यायचं ठरला तर इमोशनल इज अ मोस्ट अनस्टेबल थिंग इन दिस वर्ल्ड. नेवर रन बिहाइंड इट. ऑलवेज ट्राय टू बी इन अ स्टेबल स्टेट. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मानवी भावनाबद्दल तुम्हाला हे कसं, म्हणजे आज जे सांगितलेले प्रिन्सिपल असू दे, जो मर्क्युरीचा असू दे किंवा ह्युमन इमोशन्स या जगातली सगळ्यात अनस्टेबल गोष्ट आहे, हे जे सांगितलं याच्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं नक्कीच खाली कमेंट करून सांगा. अजून कुठला मुद्दा आहे जो तुम्हाला असा ॲड करावा असा वाटतो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. याच्यामध्ये मला आणखी एक गोष्ट ॲड करायला आवडेल की मध्यंतरी गौतम बुद्धांवरचं एक पुस्तक वाचत असताना त्याच्यामध्ये एक विचार आला होता आणि धर्मानंद कोसंबींचं ते पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये गौतम बुद्ध त्यांच्या शिष्यांना उपदेश करत असतात की या जगामध्ये शाश्वत असं काहीच नाहीये. सगळ्या गोष्टी कधी ना कधी लयाला जाणार आहेत किंवा नष्ट होणार आहेत आणि नवीन निर्मिती ही कंटिन्युअस होत राहणार आहे. तर कुठल्याही गोष्टीबद्दल इगो असू दे, राग असू दे किंवा कुठल्याही गोष्टीला एखादी ह्युमन इमोशन ही बाइंड करू नका. कारण तुमच्या हातामध्ये गोष्टी नाहीच आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे तुमचं इमोशन चेंज होतं त्याचप्रमाणे इतरांचं किंवा तुमच्या सराउंडिंग किंवा तुमचं बिहेवियरसुद्धा चेंज होत असतं. जेवढ्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये आहे त्याच्यावर जास्त फोकस करा, रॅदर दॅन ज्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. गोष्टींकडे डिटॅच होऊन पहा. आय थिंक आपण बऱ्यापैकी गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. व्हिडिओला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून.